नमस्कार. वालू पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरफोडीचा तपास चालू असताना ह्या ठिकाणी 5 आरोपी पकडलेले आहेत. त्यामध्ये शुभम पाठक आणि बंजारा ग्रुप असे 5 आरोपींनी मिळून वालू पोलीस स्टेशन मध्ये एक घरफोडी केलेली. एक घरफोडीचा तपास चालू असताना असं माहित पडलं की त्यांनी पेलार मध्ये देखील एक घरफोडी केलेली आहे आणि नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ह्या ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या तिथून चोरी केलेल्या आहेत. एका घरामध्ये तर सिलेंडर देखील उचलून आणलेलं आहे. म्हणजे हे चोर असे होते की ह्यांचं काम असं आहे की घरामध्ये पैसा पाणी सोना नाणा नाही भेटलं तर जे भेटेल ते उचलून आणायचं, काहीतरी आपल्याला कामात येणार आहे. आता ह्या गाड्या रिक्षा आणि अशा प्रकारे घरफोडीच्या सोबत असे देखील गाड्या चोरी करणे, घरफोडी करणे, जे सामान मिळणे हे सर्व सामान उचलून आणायचं ह्या 5 चोरांचं काम होतं. परंतु आता वाली पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार ह्यांच्याकडून अजून देखील काही ठिकाणी चोरी केलीत का ह्याची देखील उकल होऊ शकते. परंतु आम्ही त्यावरती सर्व ठिकाणी ह्या चोरांचे नंबर आणि नाव पाठवलेले, त्या प्रकारे ह्यांचा सर्व तपास चालू आहे. आता ह्या सर्व बाबीबद्दल बोलण्यासाठी अशोक विरकर DCP वसई हे आता काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. याच्यामध्ये एकूण या गुन्ह्याचा तपास करत असताना DB पथकानं 5 आरोपी अटक केलेले आहेत इंट्रोगेशन मध्ये. त्याच्यामध्ये इरफान बंजारा, फैजल बंजारा, राजेश कुमार सरोज, शुभम पाठक आणि विजय गौड अशा लोकांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. ही अटक 10 जून रोजी करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 2 पोलीस स्टेशनचे घरफोडीचे गुन्हे, यामध्ये वालीव पोलीस स्टेशनचे 3 घरफोड्या, पेल्हार पोलीस स्टेशनच्या 2 घरफोड्या आणि नायगाव पोलीस स्टेशनमध्ये मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा, तसेच वालीव पोलीस स्टेशनचे मोटरसायकलचे 2 गुन्हे, अशा पद्धतीनं टोटल घरफोडीचे 5 आणि मोटरसायकल चोरीचे 3 असे एकूण 8 गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत. यामध्ये जो मुद्देमाल गेलेला होता हा जवळपास 3,43,905 रुपयेचा मुद्देमाल DB पथकानं या आरोपींच्याकडून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ती आपण चालू केली.